वनरक्षक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षकचे जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भात अपडेट सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि वन मंत्र्यांची जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती संदर्भात या ठिकाणी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे 16 जुलैला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर काय निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि वनरक्षकची भरती या ठिकाणी निघत आहे, त्यामुळे आपली जी तयारी आतापासून या ठिकाणी चालू ठेवा। वनरक्षक भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक या भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करत आहे याबद्दल पण आपण बोलणार आहे। त्याचबरोबर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे की वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत येणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर 12वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार कोणत्या जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर वनरक्षकच्या जागांचा जर आपण विचार केला, वनरक्षकमध्ये किती जागा आहे तर बा चंद्रपूरमध्ये 45 जागा आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा आहे, नागपूरमध्ये 87 जागा आहे, अमरावतीमध्ये 267 जागा आहे, यवतमाळमध्ये 68 जागा आहे आणि प्रमुख वंशमध्ये 1 जागा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये 18 जागा आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये 218 जागा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 68 जागा आहे आणि त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये 68 जागा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50+ जागा आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 291 जागा आहे आणि कोल्हापूरमध्ये 29 जागा आहे, ठीक आहे। तर एवढ्या काही जागा जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला वनरक्षक भरतीमध्ये रिक्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर वयोमर्यादा 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये लागते आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असेल तर 5 वर्ष सूट आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो। पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये पेपर आहे आणि पेपरमध्ये 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुणा 120 मार्काचा पेपर असणार आहे, 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी असा SC ST OBC WS NT VJ ओपन SBC कोणती कॅटेगरी तर पेपर आपण पास राहणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपरला 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार। एका प्रश्नाला 2 गुण आहे। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी असेल तर आपण पेपर पास राहणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगने TCS कंपनी हा पेपर घेते। 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, एवढं मोठं वाचू नका आणि जे काही महत्त्वाचं आहे जे येणार आहे तेच तुम्ही या ठिकाणी वाचा। मी तुम्हाला हे नाही सांगणार आहे मोठ्या मोठ्या अकॅडम्या तुम्ही लावा, मोठे तुम्ही या ठिकाणी बॅच विकत घ्या, ऑनलाईन बॅच विकत घ्या, हे कधीही गोपाल वानखडे तुम्हाला सांगणार नाही, एक लक्षात ठेवा। तुम्हाला सांगणार एकच, सेल्फ स्टडी करा। गावाखेड्यातले जर तुम्ही असाल तर आपल्या गावामध्ये एखादं वाचनालय पकडा किंवा आपल्या गावापासचं एखादं आपल्या गावात वाचनालय नसेल तर गावापाशी एखादं आपल्या गावाजवळ 2-3 किलोमीटर अंतरावर तर एखादं वाचनालय असेल तर ते पकडा। गाडी जर तुमच्याजवळ नसेल तर सायकलनं तुम्ही येणं जाणं करू शकता, एखादं वाचनालय पकडा आणि त्या ठिकाणी सेल्फ स्टडी करा। तर आपल्याला वाचायचं काय, जे काही मागील भरतीमध्ये झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2023ला झालेले सर्व काही प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवर टाकले, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, तिथून या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम ग्रुपमधून ते सर्व प्रश्नपत्रिका संच घेऊ शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे काही झालेले ज्या काही प्रश्नपत्रिका संच आहे त्यामधले जे विद्यार्थी मिळवणं TCS कंपनी काय करते तेच पेपरला जे विद्यार्थी मिळवणं प्रश्न या ठिकाणी परत
परत त्या ठिकाणी रिपीट करते, एक लक्षात ठेवा. तर झालेले ज्या काही प्रश्नपत्रिका संच त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की तेच पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. ठीक आहे, 2019 आणि 2023ला ज्या ज्या शिफ्टमध्ये झाले ते सर्व वाचून काढा. TCS कंपनी झालेल्या प्रश्न पेपरला रिपीट करते किंवा त्याच्या रिलेटेड करते. ठीक आहे, त्यामुळे तुमचा स्कोर या ठिकाणी वाढणार आहे आणि तुमचं सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस असणार आहे. आणि त्याचबरोबर गावाकडेच तुम्ही प्रॅक्टिस करा, गावाकडेच एखादा ग्रुप बनवा आणि गावाकडे जे विद्यार्थी मिळून रनिंग वगैरे तुम्ही करा, सेल्फ प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर रनिंग यामध्ये हार्ड रनिंग आहे, एक लक्षात ठेवा. एक तर आपल्याला पेपरात चांगले मार्क घ्यावं लागणार आहे, ग्राउंड चांगलं म्हणजे ग्राउंड कमी बसत असेल तर, किंवा मग दोन्ही तुम्ही सारखे घ्या. पेपरामध्ये 70-80 मार्क घ्या आणि इकडे या ठिकाणी 80 मार्क पेपरमध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. तर आता वनरक्षक भरती संदर्भात अपडेट आला आहे, ते तुम्हाला सांगून देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर एक पत्रक आलं होतं. पत्रक म्हणजे या ठिकाणी जे काही वन विभागाचं मुख्यालय आहे तिथून एक पत्रक आलं होतं. बघा, प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयातून हे पत्रक आलं होतं. विषय काय होता की मुख्य वनरक्षक, बघा या ठिकाणी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळून येते की अपर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य वन संरक्षक वनरक्षक त्याचबरोबर कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांच्या खालील विषयावर दिनांक 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता आभासी आढावा बैठक आयोजित केलेली आहे. तर कोणकोणत्या पदाबद्दल त्या ठिकाणी म्हटलं, वनरक्षक भरतीबद्दल हे बैठक असणार आहे. त्याचबरोबर प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेतील पदे, त्या सर्वेक्षकचे पदं, त्याचबरोबर लेखापालचे पदं, त्याचबरोबर जे या ठिकाणी गट क सेवाचे लिपिक टंकलेखकचे पदं आणि जे काही माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 12माही रोजंदारी वन मजुरांचे शासन सेवेत नियमित करण्याबाबत याबद्दल जे विद्यार्थी मिळवणं या विषयावर मीटिंग त्यांची झालेली आहे. 16 जुलैला ही मीटिंग झाली होती, एक लक्षात ठेवा. मध्ये काय झालं बघा, या ठिकाणी 16 जुलैला या ठिकाणी जे वन मंत्री आहे गणेश नाईक ते सुद्धा या ठिकाणी बैठकीमध्ये होते. तर 16 जुलै 2026 झालेल्या आढावा बैठकीमध्ये महत्त्वाचे जे निर्णय आहे, माननीय मंत्री वन मंत्री श्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जे विद्यार्थी मिळवणं महत्त्वाचे मुद्दे बघा, वनरक्षक सरळ सेवा भरती 2023 पेसा संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय. त्याचबरोबर बघा, पेसा क्षेत्रातील माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या पदांबाबत चर्चा आणि रिक्त राहिलेल्या पदावर प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सकारात्मक निर्णय झालेला एक लक्षात ठेवा आणि त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची सूचना दिल्या आहेत, एक लक्षात ठेवा. सूचना दिल्या आहेत, तर त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची सूचना दिलेल्या आहे. तर त्यामुळे जे विद्यार्थी मिळून तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे काही या ठिकाणी बैठकीमध्ये झालेलं आहे. आता 3 ते 4 वर्षापासून वनरक्षक पेसा क्षेत्रातील प्रलंबित विषय आता जवळपास क्लिअर झालेला आहे. तर ह्या विषयाच्या कारणानेच ही भरती आतापर्यंत निघाली नव्हती. तर आता वनरक्षकची भरती निघणार आहे, त्यामुळे आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा, आतापासून ग्राउंड करा दोन्ही टाईम, कारण की लवकरच या ठिकाणी वनरक्षकची भरती निघणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून फिजिकल पण करा आणि वाचनालयामध्ये अभ्यास सुद्धा आतापासून सेल्फ स्टडी करा. तर आता वनरक्षक भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या 3 महिन्याच्या अंदर आपल्याला वनरक्षकची भरती कधीही पाहायला भेटू शकते. त्यामुळे तयारी चालू ठेवा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तास थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.